पुरुषप्रधान संस्कृती असूनही एक महिला बनली IPS. होय, ऐकून आश्चर्य वाटलं ना? मला सुद्धा वाटलं होतं. पण टेन्शन कशाला घेताय? मी सांगतो. किरण बेदी 9 नोव्हेंबर 1949ला यांचा जन्म झाला. ह्या टेनिसच्या अतिशय उत्कृष्ट खेळाडू होत्या. ह्या इतक्या उत्कृष्ट टेनिस खेळत होत्या की यांना आंतरराष्ट्रीय टेनिस खेळायला संधी मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1972 साली UPSC पास करून त्या IPS झाल्या. त्यातल्या त्यात एक माहिती म्हणजे 2016 पासून 2021 पर्यंत त्या पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशच्या उपराज्यपाल सुद्धा होत्या. त्यांनी अनेक क्षेत्रात काम केले. त्यांनी ज्या बी क्षेत्रात काम केले त्या क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट काम केले. मित्रांनो, किरण बेदी यांना भारताच्या पहिल्या महिला IPS म्हणून ओळखले जाते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि मित्रांनो, तुम्ही आता आपल्याला सपोर्ट करा म्हणून खाली फॉलोचं बटन आहे, त्यावर नक्की क्लिक करा.